अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या घरातल्या वस्तू कुठल्या वस्तू आपण इतरांना दिल्यानंतर घरामध्ये दरिद्रता येते किंवा गरिबी येते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिली वस्तू आहे आपला तवा आणि आपलं पळपूट बेलणं. आपण ज्याच्यावरती चपात्या बनवतो आणि चपात्या भाजतो. तर खरं सांगू का, गृहिणीचं त्याच्यामध्येच खरं म्हणजे जीव असतो. आपल्याला दररोज उठल्याच्या नंतर अगोदर त्या गोष्टी लागतात. पण तरी पण आपण कधी कोणी मागितलं तर शेजारी पाजारी आपल्या इथं आहे प्रथा द्यायची, पण ती ना शक्यतो देऊच नका. पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट आहे मीठ पण आपण द्यायचं नाही कोणाला मागितलं तर. त्याच्यामध्ये ना आपली म्हणजे सकारात्मकता असते मिठामध्ये. आणि मीठ असं देणं, फुकट देणं म्हणजे आपण आपली लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखं आहे, ही एक गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपलं दूध बघा, दूध पण मागायला येतात बायका कधी कधी. संध्याकाळच्या टायमिंगला शक्यतो दूध आणि दही देऊ नये. आपल्यात पहिल्यापासून म्हणजे आहे प्रथा, आणि ते खरंच देऊ नये. दूध आणि दही त्याच्यामध्ये पण लक्ष्मीचा वास असतो. बघा ना, आपण प्रत्येक देवाच्या पूजेच्या साहित्यामध्ये दूध दही किती महत्त्वाचं आहे. तर मग ह्या गोष्टी एक आहेत. साखर पण आहे. ह्या पण गोष्टी आहेत की ह्या शक्यतो देऊच नाही आहेत कुणाला. आणि परत एक अजून एक गोष्ट अशी आहे की आपला झाडू पण बघा, कधी कधी कोण मागतं वगैरे तर झाडू पण नाही द्यायचा शक्यतो. का तर झाडू म्हणजे तर लक्ष्मी असते. आपण लक्ष्मी पूजनाला झाडूची पूजा करतो, म्हणजे ते आपली लक्ष्मीच आहे. ती शक्यतो तर म्हणतात झाडू असं आपल्या घरामध्ये ना दुसऱ्याच्या नजरेस पडलाच नाही पाहिजे. असं बाजूला कुठंतरी ठेवायचं, आडबाजूला ठेवायचा. मग हे एक आहेत ह्या गोष्टी. आणि शनिवारी तेल द्यायचं नाही. शनिदेवाला प्रिय तेल आहे, तर शनिवारी शक्यतो तुम्ही ना कोणाला तेल असं उसणं पण नका देऊ. नाही म्हणा वाटल्यास, काही होत नाही थोडंसं आपण नाही बोललो तरी. तर मग ह्या काही ठराविक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीचा आपण आपल्या पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत बघा. आपल्या आज्या वगैरे पण सांगतात की काही गोष्टी आपण दिल्या नाहीत पाहिजे. तर ह्याच्यामधले ह्या गोष्टी आहेत. ह्याच्यात लक्ष्मीचा वास असतो. मग ह्याचा अर्थ असा होतो की आपण त्यांना लक्ष्मी देतो आहे. तर मग शक्यतो आपण ह्या गोष्टी नाहीत द्यायच्या कोणाला. आणि लक्षात ठेवायचं, मागायला आलं तरी नाही बोलायचं. आणि शक्यतो आपण पण कोणाच्या घरी अशा ठराविक गोष्टी मागायला नाहीच गेलं पाहिजे. का तर मग ते आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण नाही गेलं पाहिजे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.